साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे तुल्लारविन्दाय तपत्रनेत्रे येन त्वया भारततैलपूर्णात् प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपात् मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्यानसुधाय दिगम्बराय तस्मै नकराय नमः शिवाय। कैलासरानां शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाता मुकुटेन्द्राय कारुण्यसिन्धु भवदुःखहरे उदवीन शम्भो पदकोणकारी उदवीन शम्भो पदकोणकारी उदवीन शम्भो पदकोणकारी। भुवनेश्वर भगवान की जय। ओम मंगलम ओमकार मंगलम ओम मंगलम ओमकार मंगलम शिव मंगलम सोमवार मंगलम ओम मंगलम ओमकार मंगलम ओम मंगलम ओमकार मंगलम शिव मंगलम सोमवार मंगलम शिव मंगलम सोमवार मंगलम।
भगवान की जय। पार्वती पते हर 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 महादेव। शिव महापुराण की जय। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर परब्रह्म कारण करुणा वर्णालय भगवान गोरेश्वरांच्या पवित्र पावन असणाऱ्या या प्रांगणामध्ये भगवान शिवाचीच पवित्र असणारी कथा शिव महापुराण शिवकथेच्या द्वितीय दिवसाला आज आपण प्रारंभ करत आहोत। कालच्याही भागामध्ये सुंदर असं भगवान शंकराच्या नामाचं महत्व काय आहे ते आपण पाहिलेलं आहे। ग्रंथ श्रवण केल्यानंतर काय फायदा होतो, कुठल्या कुठल्या गोष्टीची प्राप्ती होते तेही आपण कालच्या भागामध्ये श्रवण केलेलं आहे। शिव महापुराण ग्रंथाचं महात्म्य आपण पाहत असताना कालच्या भागामध्ये आपण श्रवण केलंय की देवराज नावाचा ब्राह्मण आहे, किराताच्या नगरीमध्ये त्याचं राहणं आहे आणि तो वाईट लोकांच्या संगतीमध्ये गेल्यामुळे वाईट वर्तन करू लागलेला आहे। वाईट वागणारा ब्राह्मण पण सहज त्या ठिकाणी शिवकथा कानावर पडली आणि त्या देवराज ब्राह्मणाचा त्या ठिकाणी उद्धार झाला, त्याला शिवलोकाची प्राप्ती झाली। शिव महात्म्य सांगत असताना या शिव कथेचं आणि भगवान शंकराच्या नामाचं अनेक महत्व, अनेक प्रकारचे लाभ या शिव पुराणामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे। आजचा कथा भाग पाहण्यापूर्वी एक 5 मिनिट आपण भगवान शंकराचं नामस्मरण करून आपण आपल्या अंतःकरणालाही पवित्र करायचं आहे। नामामध्ये टाळी वाजवून आपण आपल्या हातालाही पवित्र करायचं आहे। भगवंताचं नामस्मरण करून आपण आपल्या वाणीलाही त्या ठिकाणी पवित्र करायचं आहे। तेव्हा सर्वांनी मोठ्या प्रेमानं श्रद्धेनं भजन करायचं आहे। श्री शिवाय नमस्तुभ्यं, 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 श्री शिवाय नमस्तुभ्यं। मना मना सर्वांनी श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, शिवाय नमस्तुभ्यं, श्री 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 शिवाय नमस्तुभ्यं।
शिवाय नमस्तुभ्यं गौरेश्वर भगवान की जय। पार्वती पते हर 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 महादेव। सुंदर असं या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन या ठिकाणी सालाबादाप्रमाणे सर्व भक्त परिवारांच्या वतीनं हा चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह, सुंदर असं मार्गदर्शन आणि सुंदर अशी संकल्पना ज्यांची आहे असे महान शिवभक्त असणारे हरिभक्त परायण आदरणीय गुरुवर्य हरिओमजी बाबांनी गोड असं आयोजन या कार्यक्रमाचं केलं आणि सर्वच परिसरातील भक्त मंडळी अगदी तन मन धनाने भोले बाबाच्या या कार्यक्रमासाठी सर्व सहकार्य करतात। तेव्हा सर्वांना मनस्वी या ठिकाणी धन्यवाद असतील। इथे प्रांगणामध्ये मंडपामध्ये जे येऊन बसले ते सर्व शिवभक्तांना प्रथम या ठिकाणी प्रणाम दंडवत। पवित्र असणारी शिवकथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत। शिवकथेला आवर्जून ज्यांनी कालपासून उपस्थिती लावली सर्वच भक्त मंडळ आहेत, त्यामध्ये फोनवरतीही त्यांनी एक दोन वेळेला संपर्क केला असे आमचे रामनाथ भाऊ लिंबे आहेत। त्याच प्रकारे आता आज नवीनही आणखी चेहरे ओळखीचे आहेत, पण आता नाव लक्षात नाही बरं। शिरसगाव वरून मला वाटतं ना, हा शिरसगाववरूनही काही पाहुणे मंडळ भक्त मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व माझ्या माता भगिनी पुरुष वर्ग सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद आहेत। गोड असं ज्यांचं साऊंड सिस्टम आहे आपल्या कार्यक्रमासाठी असे विजय मंडप अंतरवाली आमचे विजय भाऊ तारक भाऊंचं सुंदर असं साऊंड सिस्टम आपल्या कार्यक्रमासाठी आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद आहे। आपण शिव महापुराण कथेचं महात्म्य या ठिकाणी पाहत आहोत। शिवकथा श्रवण केल्यानंतर कुठल्या फळाची प्राप्ती होते? काल देवराज ब्राह्मणाची कथा आपण श्रवण केली आणि आणखी एक उदाहरण सूतजी महाराज सौनकादिक ऋषींना सांगतात की एक वेळेला बास्कळ नावाचं एक नगर होतं आणि त्या नगरामध्ये बिंदुक नावाचा एक ब्राह्मण राहत होता। त्याही नगरामध्ये सर्व लोक जे राहणारे होते ते वाईट प्रवृत्तीचे होते। त्या बिंदुक ब्राह्मणाची पत्नी होती चंचुला। आता बिंदुक जरी वाईट वागत होता पण त्याची जी पत्नी होती चंचुला ती त्या ठिकाणी अतिशय धर्मानं आचरण करणारी होती।
तिला शास्त्र कळत होत आणि धर्माने आचरण करणारी पत्नी पती त्या ठिकाणी अनेक प्रकारचा त्रासही देतोय, पण तरी सुद्धा ती आपला पातिव्रता धर्म सोडत नव्हती. आणि बघा तुम्ही, आजही समाजामध्येही जेव्हा आपण पाहतो, एखाद्या वेळेला महाराज लोकांना, माळकर यांना एखाद्या वेळेला धासपूस करणाऱ्या बायका मिळतात. लक्षात येतं तुमच्या? एखाद्या वेळेला माळकर याला धासपूस करणारी बायको मिळते, पण जो दारुड्या असतो ना, दारुड्या, त्याची ती लक्ष्मी, त्याची बायको एवढी खानदानी असते. बघा तुम्ही, रोज रात्री तो माणूस घरामध्ये भांडण करत असतो, पण ती दारुड्याची बायको सकाळी पहाटपासून जे उठती, रात्री 11 वाजेपर्यंत कष्ट करते. ती तिचा पातिव्रता धर्म सोडत नाही. आणि बघा तुम्ही, दारुड्याची बायको किती काम करते, तिला कधी दुखणं येत नाही, बदा बदा मारही खाते, कधी दवाखान्यात ऍडमिट होत नाही बिचारी. आणि श्रीमंताची, तिथं बसलेले श्रीमंत सोडून बरं का, श्रीमंताची बायको काहीच काम नसतं तिला. भांड्याला बाई लावलेली, धुण्याला मशीन असते, स्वयंपाकाला बाई असते, लिफ्टन वर जाते, लिफ्टन खाली येते, तरी तिचं चालूच असतं. बीपी जास्त झाला, शुगर जास्त झाला, हेमोग्लोबिन कमी, रक्त कमी, आता हिला का घासलेट भरता का काय. बघा तुम्ही, शक्यतो हे सगळे आजार श्रीमंताच्या घरी. गरीबाची बायको आपली पहाटपासून उठते, संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी तिचं काम चालू असतं, पहाटे उठल्यापासून तर रात्रीपर्यंत. तिला कधी साधी सर्दी सुद्धा होत नाही. तशी ती बिंदुग नावाच्या ब्राह्मणाची पत्नी होती चंचुला. आणि ती चंचुला त्या ठिकाणी पती जरी वाईट वागत होता, पण चंचुला ही चांगली वागत होती, कारण तिला शास्त्र कळत होत आणि ती पाप कर्माला भिणारी होती. आणि भिलं पाहिजे माणसाने. आदरणीय गुरुवर्य वक्ते बाबा नेहमी सांगायचे, पहा, निवृत्ती महाराज वक्ते, कोणी ऐकलं असेल, नाव ऐकलं असेल. वक्ते बाबा नेहमी सांगायचे की माणसाने भित्र असलं पाहिजे. त्यांचा एक शब्द असायचा, माणसाने कसं असलं पाहिजे, भित्र असलं पाहिजे. त्यांचे शिष्य मंडळ विचारायचे, बाबा माणसाने भित्र असावं म्हणजे तुम्ही तर एरवी सांगतात की माणसाने कशालाच भिलं नाही पाहिजे, पण तुम्ही जेव्हा प्रवचन करायला बसता तेव्हा तुम्ही सांगता की माणसाने भित्र असलं पाहिजे. कशाला भिलं पाहिजे माणसाने? माणसाने चोराला भिलं पाहिजे का? त्यावेळेला बाबा म्हणायचे नाही, चोराला भ्यायचं काही कारण नाही. मग माणसाने सापाला भिलं पाहिजे का? बाबा म्हणायचे नाही, माणसाने सापालाही भ्यायचं नाही. मग वाघ आला तर एखादा, वाघाला भ्यायचं का? बाबा म्हणायचे नाही, वाघालाही भ्यायचं नाही. एक साधक समोर आला, मग बाबा कुणाला भिलं पाहिजे बरं, बायकोला भ्यायचं का? बाबा म्हणायचे, बायकोला तर अजिबातच भ्यायचं नाही. काय कारण आहे बायकोला भ्यायचं? मग बाबा भ्यायचं कुणाला? त्यावेळेला निवृत्ती बाबा सांगायचे, लक्ष देऊन ऐका, माणसाने परमार्थ करत असताना पापाला भिलं पाहिजे आणि प्रपंच करत असताना बापाला भिलं पाहिजे. हे दोन सूत्र लक्षात घेतले पाहिजे. व्यवहार करत असताना, प्रपंच करत असताना आपल्या बापाला भिलं पाहिजे वागत असताना, आणि परमार्थ करत असताना पापाला भिलं पाहिजे. तुम्ही जर पापाला भीत असाल तर तुमचा परमार्थ सफल आहे, आणि व्यवहारामध्ये जर बापाला भीत असाल तर तुमचा व्यवहार सफल आहे, प्रपंच सफल आहे. अशी ती चंचुला ती पापाला भिणारी होती आणि पाप कर्माला
भिलच पाहिजे माणसाला. पण पापाला भीत असताना नेमकं पाप काय आहे आणि पुण्य काय आहे हे कळणं ही फार महत्वाचं असतं. कारण तो विषय जर आपल्याला समजला तरच आपण त्याच्यापासून दूर राहणार ना. म्हणून तो विषय समजणं ही फार गरजेचं आहे. बिंदुक नावाचा ब्राह्मण वाईटही वागत होता आणि पत्नीलाही त्रास देत होता. पण शास्त्र सांगतं पत्नी ही घराची लक्ष्मी असते. जो व्यक्ती घरामध्ये जर आपल्या पत्नीला त्रास करत असेल ना, त्रास देत असेल ना, तर त्याच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसते असं शास्त्र सांगतं. हे मी माझ्या मनाने सांगत नाही. शास्त्र वर्णन करून सांगते की यत्र नारेस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. जिथं नारीची पूजा केली जाते. आता पूजा म्हणजे काय, तिला देवाऱ्यात बसून अगरबत्ती ओवाळायची का? नाही. पूजा करायची म्हणजे तिचा सन्मान करायचा. तिला वेळोवेळी तिची अवहेलना करायची नाही, तिची चेष्टा करायची नाही, तिला दुःख द्यायचं नाही. पण हा बिंदुक जो होता तो पत्नीला त्या ठिकाणी दुःख देणारा होता, वाईट वागणारा, पाप कर्म करणारा हा बिंदुक. आणि त्या बिंदुकाचा जेव्हा मृत्यू झाला, पाप कर्म करत होता, मृत्यू झाला त्याचा, तर त्याला नरकाची प्राप्ती झाली. कारण प्रत्येक शास्त्रामध्ये नरकाचंही वर्णन आले. 28 प्रकारचे नरक आहेत पहा. स्वर्ग एकच आहे. स्वर्ग किती आहे? एकच स्वर्ग आहे. नरक किती आहे? 28 प्रकारचे नरक आहेत. मग जो जीव जसे जसे पाप कर्म करतो तशा तशा नरकाची त्याला प्राप्ती होत असते. मग त्या बिंदुकाला ही नरकाची प्राप्ती झाली. त्याला पिशाची योनी प्राप्त झाली. भूत गुण तो फिरू लागला, त्याचा उद्धार झाला नाही. पती गेल्याच्या नंतर ही जी चंचुला होती, ती चंचुला त्या ठिकाणी तीर्थयात्रा करत फिरू लागली. तीर्थयात्रा करत असताना गोकर्ण क्षेत्रावरती ती गेली असं वर्णन आहे. आणि गोकर्ण क्षेत्रावरती जेव्हा ती गेली, गंगेमध्ये स्नान वगैरे केलं आणि सत्संग चालू होता, कथा चालू होती. तिथे जाऊन ती कथा श्रवण करू लागली. कथा श्रवण करत असताना कथाकार बाबांनी सांगितलं नरकाचं वर्णन, की जो जीव जसे जसे कर्म करतो तशी तशी त्याला प्राप्ती होत असते. कारण आपण जिवंत असतानाही जरी आपल्या जीवनामध्ये काही दुःख असेल, सुख असेल, ते सुद्धा आपल्या आपल्या कर्मानुसार आपल्याला मिळत असते. जसे जसे आपले कर्म असतील तसे तसे भोग आपल्याला भोगावे लागत असतात, हे शास्त्र सांगतं. आपण म्हणतो एखादा वाईट प्रसंग जर आपल्यावर आला तर आपण सहजच म्हणतो बाबा हे माझ्याच समोर का आलं असेल. एखाद्या वेळेला आपण दुसऱ्याच्याही नावाने खडे खातो, त्याच्याही नावाने ओरड करतो की त्याने असं केलं म्हणून असं झालं. पण शास्त्र असं सांगतं चांगलेही दिवस तुमचे असतील तर तुमच्या कर्माचे आहेत, आणि वाईटही दिवस असतील तुमच्यावर तरी ते तुमच्या कर्माने आहेत. कर्म कुणालाही चुकत नाही, ते भोगूनच संपवावं लागतं. चंचुला कथा ऐकू लागली आणि कथाकार बाबांनी सांगितलं की पाप कर्म केल्याच्या नंतर पिशाची योनी प्राप्त होते, त्या व्यक्तीचा उद्धार होत नाही, त्याला मोक्ष मिळत नाही. कथा संपल्याच्या नंतर ती चंचुला त्या बाबांच्या जवळ गेली, चरणावरती नतमस्तक झाली आणि विचारू लागली, बाबा तुम्ही कथेमध्ये सांगितलं की पाप कर्म केल्यानंतर नरकाची प्राप्ती होते, पिशाची योनी प्राप्ती होते. मग माझ्या मालकाने, माझ्या नवऱ्याने सुद्धा अनेक प्रकारचे पाप कर्म केलेले आहेत, त्याचा त्या ठिकाणी उद्धार होणार नाही का? त्यावेळेला त्या महाराजांनी सांगितलं, म्हणे चंचुला तू एक काम कर, तू श्रद्धापूर्वक शिवकथेचं श्रवण कर. नक्कीच तुला भगवान भोले बाबा काही ना काहीतरी त्यातून मार्ग देत सांगतील आणि तुझाही उद्धार होईल आणि तुझ्या मालकाचाही त्यातून उद्धार होईल. ज्या वेळेला मग ती
चंचुल आणखी श्रद्धापूर्वक त्या ठिकाणी कथा श्रवण करू लागली, महादेवाची पूजा करू लागली, उपवास करू लागली. अनेक दिवस त्या ठिकाणी निघून गेले आणि एक दिवसाचा प्रसंग ती श्रद्धापूर्वक तिने ती कथा श्रवण केलेली असल्यामुळे तिचा जेव्हा मृत्यू काळ जवळ आला तर ती मृत्यूच्याही वेळी ती त्या ठिकाणी शिवजींचं भजन करू लागली. सतत भजन करत असल्यामुळे शेवटी सुद्धा शंकराचं भजन नाव तिच्या मुखाला आलं. कारण शेवटी भगवान शंकराचं नाव मुखाला येण्यासाठी आपल्याला सतत त्याचं भजन करावं लागतं. कसं करणार मग? नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय